नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहे। मी आज बनवली होती ब्राउनी। म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। मी इथे 120 ग्रॅम चॉकलेट घेतलेले आहे, तिला छान चॉप करून घेते। आता मी डबल बॉयलरने तिला छान मेल्ट करून घेतलेली आहे। आता मी यामध्ये 120 ग्रॅम तूप घालून घेते। तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा घालू शकता। आता एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप मिल्क मेड घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी 3 TSP बेकिंग पावडर घेतलेली आहे। परत मी एकदा सांगते, 3 TSP म्हणजे TSPचा जो चमचा असतो ते 3 वेळा घ्यायचा। तुम्ही बघू शकता आपले ब्राउनी एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते। एकदम छान सॉफ्ट अशी आपली ब्राउनी तयार होते। आता मी इथे कोको पावडर घेते। आपला जो 4 नंबरचा जो सर्वात छोटा कप असतो त्या कपाने मी इथे कोको पावडर घेतलेली आहे। आता आपल्या आवडीनुसार तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडी 1 टीस्पून साखर घालू शकता। आवडीनुसार आहे, चॉईस असली तर घाला। आता मी हे सगळं एकजीव करून घेते। आता यामध्ये मी जे चॉकलेट आणि तुपाचं जे मिश्रण बनवलं होतं ते घालून घेते। एकदम परफेक्ट प्रमाणाने एगलेस ब्राउनी आपण इथे बनवू शकतो। आता मी इथे जो आपला सर्वात छोटा कप असतो 4 नंबरचा तेवढं मी इथे दूध घेतलेलं होतं। हळूहळू मी त्यात घालते। आपल्याला पूर्णच दूध लागलेलं आहे, पण कमी हळूहळू घालायचं 2 वेळा। तुम्ही बघू शकता बॅटर आता आपलं छान झालेलं आहे। मी या टीनला तेल लावून घेतलेलं होतं। बटर पेपर न यूज करता फक्त तेल लावलेलं आहे आणि यामध्ये मी बॅटर घालून घेते। आता आपल्याला हवे असल्यास आपण ड्रायफ्रूट्स घालू शकता कोणतेही। मी इथे पिस्ता घातलेले आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आतमध्ये मिश्रणामध्ये सुद्धा घालू शकता। आता मी कढई प्रीहीट करायला ठेवली होती 15 मिनिट। तुम्ही बघू शकता आता आपली कढई प्रीहीट झालेली आहे आणि मी ते बॅटर त्यामध्ये ठेवलेलं आहे। आता आपण याला अर्धा तास एकदम शिजत ठेवायचा। आता तुम्ही बघू शकता अर्ध्या तासाने आपला केक छान झालेला आहे। मला 35 मिनिटं इथे लागले होते। मी याला अर्धा तास अजून थंड व्हायला ठेवला होता। तुम्ही बघू शकता साईडने कडा किती छान सुंदर सुटलेले आहे आणि एकदम खाली काहीच न चिटकता आपला ब्राउनी खूप छान अशी निघालेली आहे। याला मी छान असे कट मारून घेते। आपल्याला हवे असल्यास लहान मोठे असे। तुम्ही बघू शकता की ती स्पॉन्जी आपली ही ब्राउनी तयार झालेली आहे। एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आपण घरी मुलांना पोटभर अशी एगलेस ब्राउनी बनवू शकतो। चला बाय।